आज अजित पवारांनी पूर्ण बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे। अर्थात निवडणुका 2.5 महिन्यांवरती आहेत आणि त्या आधी आलेलं बजेट आहे आणि यामध्ये बऱ्याचशा योजनांचा पाऊस पडलेला आहे। ऍक्च्युअली मान्सून सगळीकडे पोहोचला नाही, पण योजनांचा पाऊस पडलेला आहे। नाही, असं की निवडणूक 2 महिन्यांवर आलेली आहे। एकंदर राज्य ज्या पद्धतीनं आतापर्यंत त्यांनी चालवलं त्यामध्ये तर अनेक दोष आहेत। म्हणजे शांतता सुव्यवस्थेचं वाभाड निघालेलं आहे। आपण पाहतो की अंमली पदार्थाचा हैदोस चालू आहे। अनेक म्हणजे इथला आमदारच पोलीस स्टेशनला गोळीबार करतो, इथपर्यंत परिस्थिती वाईट झालेली आहे। रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे। सगळ्या बाबतीत त्यांचं अपयश आहे आणि हे अपयश झाकण्याकरता या बजेटचा उपयोग त्यांना करायचा आहे। काहीतरी भाषणाचे मुद्दे पाहिजे म्हणून करायचा आहे आणि ते जनतेच्या पैशातूनच करायचं आहे। कर्ज काढलं जाणार आहे, आणखी कर्जाचा बोजा वाढवणार आहे, दरडोई कर्ज वाढणार आहे आणि त्याच्यातून करण्याचा हा प्रयत्न केविलाना प्रयत्न आहे निवडणुकीला सामोरं जात असताना। पण योजना ज्या पद्धतीच्या आणल्या, डायरेक्ट ट्रान्सफर योजना आहे, जशी मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण योजना आणली तशी इथं लाडकी बहीण अशी योजना आणली। डायरेक्ट ट्रान्सफरचा फायदा होतो निवडणुकांमध्ये हा इतिहास आहे। तुम्हाला असं वाटतंय की हे एक यांनी ज्या योजना आणल्या त्याच एक चॅलेंज होणार आहेत? कारण गेल्या निवडणुकीचं नॅरेटिव्ह वेगळं असेल, यावेळेला हे एक नवीन नॅरेटिव्ह असेल। मोफत प्रवास, किसान सन्मान, मोफत 1500। त्यापेक्षा 2 वर्ष यांना संधी मिळाली होती। खरे मोडतोड सरकार हे काय लोकांनी निवडून दिलं मग सरकार सत्तेवर असं नाहीये आहे। त्याच्यातच मोडतोड करून जमवलेली गंमत आहे। त्यांनी 2 वर्ष कसं चालवलं हे जनता पाहणार आहे। त्यांचा अनुभव 2 वर्षामध्ये पूर्ण झालेला आहे। आता 2-2.5 वर्ष होतील, पूर्ण अनुभव आहे। जनता पूर्णपणे नाराज यांच्यावर आहे। शेतकरी नाराज आहे, कामगार नाराज आहे, मध्यमवर्गीय नाराज आहे, व्यापारी नाराज आहे, छोटे मोठे व्यापारी सगळे नाराजीची भावना आहे। महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, अशांतता वाढलेली आहे, अंमली पदार्थाचा हैदोस चाललेला आहे। हे सगळ्या गोष्टी 2 वर्षात इतक्या वाढल्या आणि याचा परिणाम आता या निवडणुकीमध्ये दिसेल। यांनी आता कितीही घोषणा केल्या ऐनवेळी तरी जनतेचं मन बदलणार नाही। जनता महाविकास आघाडी बरोबर राहील। महिला मतदारांचा काही फरक पडेल? नाही, मला असं वाटतं की महिलांमध्ये फरक पडणार नाही। आपण पाहतोय की त्यांनी ज्या पद्धतीनं ब्रिजभूषण सिंगचं समर्थन त्यांनी केलं, जे अत्याचार मणिपूरमध्ये झाले ते आपण पाहिलेत, तो रेवन्ना बंगलोरचा त्यांना केलेले अत्याचार आपण पाहतो आहोत आणि यांनी याला सगळ्याला संरक्षण दिलंय। महिलांच्या बाबतीत यांची काय भावना आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। उदाहरणं आहेत, ठळक उदाहरणं आहेत। त्यामुळे आता असे किती प्रयत्न केले, डागडुजी केली तरी काही फायदा होणार नाही। अजून एक प्रश्न जो आहे तो येत्या 2.5 महिन्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये जागा वाटपाचा मुद्दा सध्या खूप गाजतोय आणि मोठा भाऊ छोटा भाऊ अमुक गोष्टी तमुक गोष्टी खूप आहे आणि काँग्रेस पण बैठका दिल्लीमध्ये बोलून काय होतंय नेमकं? शेवटी असं आहे की आम्ही 3 पक्ष मित्र पक्ष आमचे आहोत। आम्हाला शेवटी प्रत्येकाचा पक्ष स्वतःचा वाढवण्याचं बी काम करावंच लागत असतं। त्यातून काही वातावरण होईल, परंतु शेवटी काही नाही, व्यवस्थित होईल आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक जिंकू। मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल। काल उद्धव ठाकरे म्हणाले की मुख्यमंत्री पदासाठी चेहरा द्यायला पाहिजे आणि तो उद्धव ठाकरेंचा असायला पाहिजे। जयंत पाटील म्हणाले की चेहरा देण्याची आवश्यकता नाही। आज इतकी घाई काय करण्याचं काही कारण नाही। आम्ही व्यवस्थित निवडणुका करून सामोर येऊन निर्णय करू ना, त्याला काही अडचण नाही। समान जागा वाटप असा काही फॉर्म्युला ठरलाय? नाही, अद्याप तसं ठरलेलं नाही। एक शेवटचा प्रश्न फक्त असा आहे की काल आपण जर बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मातोरी गावामध्ये हिंसाचार झाला, काही गाड्या पेटवण्यात आल्या, ओबीसी आणि मराठा समाज बांधव भिडले। एक मोठा गहन प्रश्न होऊन बसलेला आहे, हा निवडणुकीचा मुद्दा पण असणार आहे। नाही, खरं म्हणजे जे घडतं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। महाराष्ट्राच्या इतिहासाला, संस्कृतीला हे साजेसं नाही। इतका तणाव, इतका सामाजिक तणाव कधी नव्हता। असा महाराष्ट्र आहे की जो पुरोगामी आहे। शाहू फुले आंबेडकरांचा, समाज सुधारकांचा आणि संतांचा महाराष्ट्र आहे। तिथे खरं म्हणजे जातीभेदाला स्थानच नाही। परंतु दुर्दैवानं आता हे वाढलेलं दिसतंय, ते कमी झालं पाहिजे। याकरता प्रमुख जी मंडळी आहे सगळ्या समाजातल्या त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे। ऑर्गनायझरमधून लेख आला अजितदादांच्या विरोधामध्ये, त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी काही पार्टीच्या अंतर्गत काही मुद्दे उचलले आणि काल एक व्हिडिओ आला पुण्यातला, तुम्ही बघितला असेल व्हिडिओ, ज्या व्हिडिओमध्ये तिथले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहेत सुदर्शन चौधरी, ते म्हणाले की अजितदादांचा काही फायदा झाला नाही, त्यांना महायुतीतून हाकलून काढा। अशा पद्धतीचे आवाज त्या बाजून आता येऊ लागलेले आहेत। काही लोक परत येऊ शकतात असा पवारसाहेब परवा दिवशी म्हणाले। आता अशा लोकांना इंडक्ट करण्याची काही हे आहे? असं आहे की तो त्यांचा प्रश्न आहे। दोन्ही पक्षांचा का त्यांचे बाहेर गेले घेणं न घेणं हा त्यांचा विषय आहे। परंतु एकंदर ही मोडतोड जी केली कायम आणि सरकार जे स्थापन केलं यामध्ये उद्देशच लोकसभेला ज्यादा जागा मिळवणं हा होता
आणि त्याच्यातून एवढे मोठे उद्योग यांनी केलेले आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. तर त्यांचं साध्य झालं नाही ही तर वस्तुस्थिती आहे. कारण जनता नाराज होती, जनतेनं आपली नाराजी स्पष्टपणे दाखवलेली आहे. मग आता उद्देश हेच फक्त वापरायचा आणि सोडून द्यायचाच कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा असतो. त्यामुळे ते काहीही करू शकतात. आपण चूक करायला नको होती, कदाचित काही त्रास झाला असता, तो त्रास काढायला पाहिजे, पण भक्कम तत्वज्ञानाशी विचाराशी राहिलं पाहिजे. ही शिकवणारा अशा प्रकारचे सगळे इव्हेंट आहेत. तर म्हणजे अजितदादांना काही त्यांचा पूर्णपणे यूज झालाय असं तुम्हाला म्हणायचं? माझं तर मत तसं आहेच आहे. त्यांनी थोडी काळजी घेतली असती तर भविष्यकाळ आणखी चांगला राहिला असता. धन्यवाद. तर हे होते बाळासाहेब थोरात, ज्यांनी सांगितलंय की स्पष्टपणे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प आहे, ज्या अर्थसंकल्पातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न, पण त्याचा कुठलाही परिणाम 2.5 महिन्यांच्या आधी अशा पद्धतीचे डायरेक्ट ट्रान्सफर देऊन होणार नाही. कॅमेरामॅन सचिनसह अभिजित, मुंबई तक.